नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंगमधील रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स हा चॅप्टर पाहणार आहोत. रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भागाची परतफेड. आपल्याला माहिती आहे कंपनीमध्ये भाग भांडवल हा एक प्रकार असतो. कंपनीला चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते, म्हणजेच पैशाची आवश्यकता असते. कंपनी असे पैसे किंवा भांडवलाची उभारणी हे वेगवेगळ्या मार्गाने करत असते. त्यापैकीच एक मार्ग आहे भागांची विक्री करणे. आता भागांचे देखील दोन प्रकार आहेत. एक आहे सामान्य भाग, त्याला आपण इक्विटी शेअर म्हणतो, आणि दुसरा आहे प्रेफरन्स शेअर्स म्हणजेच अग्रहक्क भाग. आता कंपनी भांडवलाची उभारणी करत असताना किंवा भांडवल उभं करत असताना सामान्य भाग किंवा अग्रहक्क भाग या भागाची विक्री जनतेला करते आणि जनता कंपनीच्या माहिती पुस्तिकाला प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी भांडवल जमा करत असते जनता. तर बरेच वेळेस कंपनीला जे दीर्घकालासाठी भांडवल लागतं ते इक्विटी कॅपिटलमधून किंवा सामान्य भागामधून ते भाग भांडवल जमा करता येतं. पण अग्रहक्क भागाचं जे भाग भांडवल आहे ते दीर्घ कालावधीसाठी जमा करता येत नाही. तर हे अग्रहक्क भागाचं जे भाग भांडवल आहे ते काही विशिष्ट कालावधीनंतर कंपनीला त्याची परतफेड करावी लागते. परतफेड केले जातात असे अग्रहक्क भाग. त्यासाठी कंपनीला वेगवेगळा निधी जमवावा लागतो किंवा त्यांच्याकडे जो निधी आहे त्याचा वापर करून घ्यावा लागतो. या प्रकरणामध्ये आपण अग्रहक्क भागाची परतफेड कशा प्रकारे केली जाते आणि त्यामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर आपण अग्रहक्क भाग या संदर्भात वर्गामध्ये चर्चा करत असताना तुम्हाला शिकवलेले की अग्रहक्क भागाचे बरेचसे प्रकार आहेत. अग्रहक्क भागाचे 8 प्रकार आहेत. त्यापैकी एक प्रकार आहे रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणजेच परतफेडीचे अग्रहक्क भाग. आता हे परतफेडीचे अग्रहक्क भाग असे अग्रहक्क भाग जे काही विशिष्ट कालावधीनंतर, सपोज 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष अशा अग्रहक्क भागाची परतफेड केली जाते 8 वर्षानंतर, 10 वर्षानंतर. म्हणजेच या अग्रहक्क भागाची परतफेड करत असताना त्या ठिकाणी कंपनीला बऱ्याचशा गोष्टीचा विचार करावा लागतो. अग्रहक्क भागाची परतफेड काही विशिष्ट कालावधीनंतर करा म्हणून असं कंपनी कायद्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कंपनी कायदा 1956 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या अग्रहक्क भागावर पूर्ण पैसे प्राप्त झालेले आहेत त्याच अग्रहक्क भागांची आपल्याला परतफेड करता येते. द कंपनीज ॲक्ट 1956 प्रिस्क्राइब्स इश्यू ऑफ ओनली 2 टाइप्स ऑफ शेअर्स हे सांगितलेले आहे. जसे की कंपनी कायदा असं सांगतो की कंपनीला फक्त 2च प्रकारचे भागांची विक्री करण्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, नमूद केलेलं आहे. एक आहे सामान्य भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग इक्विटी शेअर्स कॅनॉट बी रिडीम्ड. सामान्य भाग जे आहे ते परतफेड केले जात नाहीत, तर त्यांचा वापर कंपनीच्या दीर्घ कालावधीसाठी, आयुष्यभरासाठी अशा भागाचा वापर करून घेता येतो किंवा करता येतो. पण अग्रहक्क भागाची परतफेड हे काही विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला करावी लागते. इट मीन्स कंपनी कॅन नॉट रिडीम इरिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. सेक्शन 80 ऑफ द कंपनीज ॲक्ट 1956 डील्स विथ द रूल्स रिलेटिंग टू रिडम्पशन. तर कंपनी कायदा 1956 कलम 80 मध्ये कंपनी अग्रहक्क भागा संदर्भात तरतूद केलेली आहे. आणि ती तरतूद काय सांगते आपल्याला की ज्या अग्रहक्क भागावर आपल्याला पूर्ण पैसे प्राप्त झालेले आहेत अशाच अग्रहक्क भागाची परतफेड कंपनीला करता येते. आता अग्रहक्क भागाची परतफेड करत असताना कंपनीला बऱ्याचशा पायऱ्यामधून जावं लागतं, बऱ्याचशा बाबीचा विचार करावा लागतो. तर कंपनीकडे ज्यावेळेस अग्रहक्क भागाची परतफेड करायची आहे त्यावेळेस बरेचसे पर्याय असतात. जसं आपण भागाची विक्री करत असताना आपल्याला 3 प्रकारे भागाची विक्री करता येते. एक तर आहे दर्शनी किमतीला भागाची विक्री करणे, म्हणजेच 10 रुपयाचा भाग 10 रुपयाला जर विकला जात असेल तर त्याला म्हणणे दर्शनी किमतीला भागाची विक्री करणे. वाढावा घेऊन भागाची विक्री करणे, जर कंपनीला 10 रुपयाचा भाग 12 रुपयाला जर विकायचा असेल तर त्याला म्हणू आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम. वाढावा घेऊन
भागाची विक्री केलेली आहे. जर कंपनीला 10 रुपयाचा भाग 8 रुपयाला जर विकायचा असेल, म्हणजे दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीला भागाची विक्री करायची असेल, त्या प्रकारे देखील कंपनी भागाची विक्री करू शकते. याला म्हणू आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट, सूट देऊन भागाची विक्री करणे. त्याच प्रकारे कंपनीला ज्यावेळेस भागांची परतफेड करायची असते त्यावेळी देखील कंपनीला 2 पर्याय समोर असतात. एक तर कंपनी जी किंमत आहे अग्रहक्क भागाची त्या किमतीलाच भागाची परतफेड करू शकते. सपोज अग्रहक्क भागाची 100 रुपये किंमत आहे तर अग्रहक्क भागधारकांना 100 रुपयेच द्यावे लागतील. दुसरा प्रकार आहे वाढावा देऊन अग्रहक्क भागाची परतफेड करणे, म्हणजेच रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स ॲट प्रीमियम. वाढावा देऊन म्हणजे 100 रुपयाचा भाग आहे, आपण परतफेड करत असताना 110 रुपये भागधारकांना परत करत आहोत, म्हणजेच वाढावा देऊन भागधारकांना त्याची परतफेड करत आहोत. अशा 2 प्रकारे कंपनी भागाची परतफेड करू शकते. आता भागाची परतफेड करत असताना कंपनीला बऱ्याचशा बाबीचा विचार करावा लागतो. फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स फॉलोइंग कंडिशन्स शुड बी फुलफिल्ड. So these are the conditions or these are the necessary requirements that preference shareholder must have to be fulfilled. तर पहिली रिक्वायरमेंट आहे such shares should be fully paid. तर असे जे अग्रहक्क भाग परतफेड करायचे आहेत ते भाग जे ते पूर्ण त्या भागावरील पूर्ण पैसे प्राप्त झालेले असले पाहिजेत. जर एखाद्या व्यक्तीने अग्रहक्क भागावर पूर्ण पैसे दिले नसतील, सपोज 100 रुपयाचा भाग आहे त्याने 80 रुपये भरले असतील, तर कंपनी अशा परिस्थितीत त्या अग्रहक्क भागधारकाचे पैसे परतफेड करत नाही, कारण त्या भागधारकाने पूर्ण पैसे दिलेले नसतात. तर प्रथम गोष्ट आहे त्या अग्रहक्क भागावरील पूर्ण पैसे प्राप्त झालेले असले पाहिजेत. नंबर 2 आहे सच शेअर्स कॅन बी रिडीम्ड आयदर आउट ऑफ द प्रोसीड्स ऑफ फ्रेश इश्यू or the shares issued for the purpose of redemption. याचाच अर्थ जे प्रिफरन्स शेअर्स आहेत ते प्रिफरन्स शेअर्सची परतफेड करत असताना एकतर नवीन भागाची विक्री करून आपल्याला पैसे जर प्राप्त झाले असतील तर त्यामधूनच असे अग्रहक्क भागाचे पैसे परतफेड केले पाहिजेत किंवा परत केले पाहिजेत. एकतर ऐदर म्हणजे एकतर नवीन भागाची विक्री करून त्यामधून अग्रहक्क भागाची परतफेड केली पाहिजे, किंवा शेअर्स इश्यूड फॉर द पर्पज ऑफ रिडम्शन ऑर आउट ऑफ प्रॉफिट्स, किंवा कंपनीकडे जो नफा आहे त्या नफ्यामधून अशा अग्रहक्क भागांची परतफेड केली पाहिजे, विच वूड अदरवाईज बी अवेलेबल फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. तर असं जे प्रॉफिट आहे ते डिव्हिडंड म्हणजे लाभांश वितरित करण्यासाठी जर तो लाभांश असेल, नफा असेल, तर त्या नफ्याचा उपयोग आपल्याला अग्रहक्क भागाची परतफेड करण्यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजेच जर आपण फ्रेश इश्यू केला असेल, नवीन इश्यू केला असेल, नवीन भागाची विक्री केली असेल तर त्यामधून देखील अग्रहक्क भागाची परतफेड करता येते. किंवा जर कंपनीकडे प्रॉफिट्स अवेलेबल असेल, जे प्रॉफिट लाभांश म्हणून वाटप करण्यासाठी ठेवला असेल, तर त्या लाभांशाचा वाटप, त्या प्रॉफिटचा उपयोग देखील आपल्याला अग्रहक्क भागाची परतफेड करण्यासाठी केला जाऊ शकतो. In case of redemption out of profits and amount equal to the nominal value of preference shares, जर आपण प्रॉफिटमधून अग्रहक्क भागाची परतफेड करणार असोल किंवा अग्रहक्क भागाची परतफेड करण्याचा आपण ठरवलेला आहे, तर जेवढं आपण प्रॉफिटमधून परतफेड करणार आहोत तेवढीच अमाऊंट आपल्याला CRR म्हणजेच कॅपिटल रिडम्शन रिझर्वला ट्रान्सफर करावी लागेल. एक लक्षात घ्या, आपण त्या ठिकाणी प्रॉफिटमधून जर आपण अग्रहक्क भागांची परतफेड करायचं ठरवलं असेल तर जेवढी प्रॉफिटमधून आपण परतफेड करणार आहोत दॅट अमाऊंट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट. आता हे कशासाठी केलं जातं? बऱ्याच वेळेस भागधारक हे त्या ठिकाणी कन्फ्यूज होतात किंवा गोंधळामध्ये पडतात की कंपनी अग्रहक्क भागाची परतफेड करत आहे, याचा अर्थ कंपनी तोट्यामध्ये जाणार आहे का काय, किंवा कंपनी बंद पडणार आहे का काय. अशा प्रकारे भागधारकांना त्या ठिकाणी संशय निर्माण होतो. हा संशय निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी संचालक मंडळ काय करतं की जेवढ्या अमाऊंटचं आपण रिडम्शन करत आहोत, परतफेड करत आहोत, तेवढी अमाऊंट ते कॅपिटल रिडम्शन रिझर्वला
ट्रान्सफर करतात. तर या ठिकाणी भागधारकांचं हित जे आहे ते जोपासलं जातं आणि भागधारक गोंधळून जाऊ नये म्हणून अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. चौथा मुद्दा आहे, जर आपण अशा परतफेड करण्यात येणाऱ्या भागावर प्रीमियम जर देण्याचं ठरवलेलं आहे, तर अशा प्रीमियमची तरतूद म्हणजे वाढावा देऊन आपण भागांची परतफेड करायचं ठरवलं असेल, तर अशा वाढाव्याची तरतूद, प्रीमियमची तरतूद एक तर सुरुवातीला आपल्याला कंपनीमध्ये प्रीमियम जर शिल्लक असेल तर त्या प्रीमियममधून करावी लागेल, आणि जर प्रीमियम आपल्याकडे शिल्लक नसेल तर कंपनीच्या प्रॉफिटमधून त्या ठिकाणी अशा प्रीमियमची तरतूद करावी लागेल. आता या ठिकाणी आपण बऱ्याचशा बाबी पाहिलेल्या आहेत आणि ह्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट आपल्याला फुलफिल कराव्याच लागतील. तर परीक्षेला तुम्हाला बरेच वेळेस जर्नल एंट्रीज विचारल्या जाऊ शकतात. जर्नल एंट्रीज तुम्हाला विचारतात की परीक्षेमध्ये अग्रक भागाची परतफेड करायची आहे आपल्याला, तर तुम्हाला जर्नल एंट्रीज MCQ मध्ये किंवा 15 मार्काच्या प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकते तुम्हाला. तर जर्नल एंट्रीज काय राहू शकतात हे आपण या ठिकाणी पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत.